तुम्हाला पण रोजचं पोळी भाजी करायचा किंवा खायचा कंटाळा आला आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा मेनू जो एक मस्त असा दुपारचा केलेला आहे. मसाले भात, अगदी सुटसुटीत मेनू आहे. मसाले भात, शिरा आहे आणि बुंदीचा रायता. अगदी सुटसुटीत मेनू म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाक होणार असा आहे. दुपारच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला कधीही तुम्ही करू शकता. हे मी दुपारच्या वेळेला केलं होतं आणि शक्यतो मी जे रेसिपी व्हिडिओ बनवते की नाही अगदी माझ्या रोजच्या जेवणातलेच असतात. तर हा आहे बघा, ही बुंदीचा रायता, शिरा आणि मसाले भात. तर आजची रेसिपी जी आहे की नाही, तर बुंदीचा रायता आणि मी मसाला भात हेच दाखवणार आहे. शिऱ्याची रेसिपी आपल्या चॅनलवर 3-4 रेसिपी आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे जसं की गुळाचा शिरा, साखरेचा शिरा, प्रसादाचा शिरा कसा करायचा, हे सगळे रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. तेव्हा फक्त मी मसाले भात आणि बुंदीचेच इथे रेसिपी दाखवणार आहे. तर चला कशी करायचं ते बघूया. नमस्कार. तर आज मस्त असा ना मसाले भात कसा करायचा ते दाखवते. अगदी लग्न कार्यालयामध्ये अशा प्रकारे हा भात केला जातो. अगदी तसाच हा चमचमीत मस्त असा हा मसाले भात होतो. करून बघा एकदा. तर त्याआधी रेसिपी कशी बनवायचं कसं ते बघावं लागेल. तर मसाले भात करताना नेहमी ना तांदूळ जो आहे तो अख्खा घ्यावा. म्हणजे मसाले भात मऊसूद जरी झाला तरी तांदूळ जो आहे भात असतो तो लांब सडक असा होतो. त्यासाठी तर काय काय साहित्य घेतलं आहे. 2 मोठे टॅमॅटो चिरून घेतले, उभे कांदा चिरून घेतलेला आहे आणि या वाटणामध्ये मिरची, हिरवी मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर असं वाटण आहे. आणि इथे तांदूळ बघू शकता, अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 वाट्या. थोडंसं एक अर्धी वाटी हिरवे ओले वाटाणे आहेत आणि हा थोडासा खडा मसाला आहे. तर लवंग, दालचिनी, मसाला वेलची आहे, साधी वेलची आहे, हिरवी वेलची, मिरे आहेत एक 5 ते 6 आणि इथे गुलाबाच्या पाकळ्या आहेत. माझ्याकडे आहेत, घातलेत, नाही वापरल्या तरी चालतील. आणि कढीपत्ता. याला काय करायचं आहे, भरड वाटून घ्यायचे. हे अख्खे असे घालायचे नाहीत, कारण मग अख्खे घातले की कसे तोंडाखाली येतात, मग खात नाहीत मुलं वगैरे. तर आणि इथे मध्ये जे आहे ते बटाटा आहे. तर फोडणीसाठी पातेलं घेतलं. तांदूळ जो आहे तो आधी भिजत ठेवायचा आणि मग तुम्ही बाकीची तयारी करायची, म्हणजे तांदूळ बरोबर छान भिजून येतो. तर मी हा भात आहे तो तुपामध्ये करणार आहे. थोडंसं तेल वापरणार आहे, पण शक्यतो जास्त तूप घालून हा मी भात करणार आहे. तुम्ही पूर्ण तेलही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता. आता तेल थोडंसं का घालायचं, कारण मग पूर्ण तूप घातलं तर तूप फोडणी करूसपर्यंत थोडंसं करपतं, त्यासाठी थोडंसं तेल घालायचं. आता त्यामध्ये जिरे घातलेत आणि जो कुटून घेतलेला मसाला आहे की नाही, खडा मसाला, तो घालायचा. अशा प्रकारे ना तुम्ही एकदा करून बघा. हा मसाले भात अगदी अप्रतिम होतो. कांदा चिरून घेतलेला आहे, तो उभाच चिरलेला आहे मी. 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले होते, ते घालायचे. कांदा छान परतून घ्यायचा. आता ह्या मसाले भातासाठी कांदा अगदीच तुम्ही करपूसपर्यंत परतायचा नाही. ते थोडासा मऊसूद झाला पाहिजे, म्हणजे त्या कांद्याची सुद्धा चव अशी गोडसर अशी छान लागते. पूर्णपणे तुम्ही तेलातही करू शकता, तशीच चव येते, एवढं काही बदल होत नाही. पण मी शक्यतो मला खाण्यासाठी मी घरी करतो त्यावेळेला अशा प्रकारे मी तुपातच करते. परत टॅमॅटो घातला आणि टॅमॅटोही छान परतून घ्यायचं आहे. आता हे जे ओलं वाटण वाटलं होतं ना, ते घालून घ्यायचं. हिरवी मिरची आहे, कोथिंबीर, आलं आणि लसूण याचं वाटण आहे. आता हे सुद्धा मसाला पूर्ण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्ही दुसऱ्याही भाज्या घालू शकता, पण मसाला भात म्हटलं की फक्त वाटाणा बटाटा हा ठरलेलाच असतो. कार्यालयामध्ये जर तुम्ही जेवायला कधी गेला असाल आणि तिथे मसाले भात जर तुम्ही खाल्ला तर अशाच प्रकारे असतो. भाज्या दुसऱ्या काही जास्त नसतात. आता मसाला परतून झाला की त्यामध्ये वाटाणा आणि बटाटा जो चिरून ठेवला होता पाण्यामध्ये, तो घालून घ्यायचा. 2 बारीक साईजचे बटाटे आहेत आणि 1 वाटीभर ओल्या शेंगाचा वाटाणा आहे, तो घातला आहे. तुमच्याकडे नसेल तर मग हिरवा वाटाणा जो वाळलेला असतो की नाही, तो भिजवून घातला तरी चालेल. आता यामध्ये शेंगदाणे सुद्धा तुम्ही वापरू शकता. मी घेतलेलं नाहीत, कारण मी विसरली, खरं म्हणजे.
तर त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालू शकता, खूप छान लागतात. आता हे सगळं परतून घेतलं आहे, अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये कोरडे मसाले घालायचे. 1 चमचाभर हळद घातली, 1 मोठा चमचा भरून धनेपूड घातली, 1 अर्धा चमचा जिरेपूड. हे धनेपूड आणि जिरेपूड मी नेहमी भाजून ठेवते, त्याचा व्हिडिओही अपलोड आहे किंवा मी परत एकदा हा व्हिडिओ टाकणार आहे, गरम मसाला, जिरे आणि धन्याची पूड याचा व्हिडिओ. तर मसाले सगळे परतून झाले की आता भिजत घातलेला तांदूळ आहे तो घालायचा. याची तयारी कशी करायची तर तांदूळ आधी धुवून स्वच्छ भिजत घालायचा आणि मग कांदा चिरणं, बटाटा चिरणं सगळं करून घ्यायचं. तोपर्यंत 15 ते 20 मिनिट होतात आणि भात छान, तांदूळ छान भिजतो. आता हे हलगत हाताने हलवून घ्यायचं आहे, कारण भिजलेला तांदूळ असतो, मोडण्याची शक्यता असते त्यासाठी. मसाले भात करताना फक्त तुम्ही इंद्रायणी तांदूळ वापरू नका, तो फार चिकट असतो आणि मग अशा प्रकारे भात असा मोकळा होत नाही. भात मऊ शिजला असला तरीसुद्धा तो मोकळा असावा, यालाच म्हणतात मसाले भात. आता याला छान परतून घेतलं की चवीनुसार मीठ घालायचं, जेवढं तुम्ही वापरत असाल त्या पद्धतीने मीठ घालून घ्यायचं आणि मग गरम पाणी घालायचं आहे. बाजूला मी गरम पाणी उकळायला ठेवलं आहे. आता तांदूळ 2 वाट्या तांदूळ आहे, तर त्यासाठी मी 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. 4 किंवा 4.5, फार तर 5 वाटी पाणी लागतं. नंतर थोडंसं बघून घ्यायचं, पण शक्यतो 4 वाटी पाणी बरोबर होतं. मीठ घातलं चवीनुसार, पुन्हा हलवून घेतलं आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी नेहमी उकळलेलं पाणी घाला असं सांगत असते. मसाले भातासाठी सुद्धा अगदी पूर्णपणे पाणी उकळलेलं असावं. हे बघा, आपण जेव्हा त्या पदार्थामध्ये पाणी ओततो त्यावेळेला त्या आधीच भाज्या परतून घेतल्यात की त्याच्याबरोबर पाणी ओतल्याबरोबर लगेच अशी उकळी आली पाहिजे. त्यामुळे चव जी आहे ती एकवल राहते. चवीचं एकदम पूर्णपणे छान मिळून येते चव ती पाण्याला आणि आतल्या पदार्थाला. त्यासाठी छान उकळी येऊ द्यायची. सळसळ उकळी आली की पाणी थोडंसं कमी झालं की मग गॅस कमी करायचा आणि झाकण लावून एक 7 ते 8 मिनिट की 10 मिनिटामध्ये तुमचा भात शिजून तयार होतो. मंद गॅसवर शिजवायचं. पूर्णपणे कोरडं झालं असेल तर तुम्ही गॅस एकदम कमी करायचा आणि मग पातेलं जर तुमचं हलकं असेल तर मग खाली जरासा तवा ठेवून घ्या आणि मग भात शिजायला ठेवा. कारण हा मसाला असतो, त्याच्यामध्ये आपण बरेचसे मसाले घातलेले असतात, त्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते. झाकण लावून छान शिजवून घ्यायचा. बुंदीचा रायता बनवण्यासाठी बाउलमध्ये बुंदी घेतली. आता इथे 1-1.5 वाटी मी बुंदी घेतली. 4 ते 5 जणांसाठी मला करायचं आहे, त्यासाठी मी थोडीशी जास्त घेतली आणि यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे. जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर अगदी कडक पाणी घाला, म्हणजे पटकन बुंदी नरम होते. अगदी 5 मिनिटामध्ये छान पाणी शोषून घेतं आणि बुंदी जी आहे की नाही एकदम नरम होते. तुम्ही अशीच कोरडी बुंदी जर दह्यामध्ये घातली तर ते दही एकदम शोषून घेतं आणि मग एकदम घट्ट होते. घट्ट होऊ नये, पटकन आपल्याला खाता यावी, त्यासाठी अशा प्रकारे हे प्रोसेस करून घ्यायची आहे. तर हे बघू शकता, एक 5 मिनिटं मी कोमट पाणी घालून ठेवलं होतं आणि छान अशी ही मऊसूत झालेली आहे. आता ज्या भांड्यामध्ये मला रायता करायचा आहे त्यामध्ये मी दही काढून घेतलं. एक 3 ते 4 चमचे किंवा 1-1.5 वाटी मी दही घेतलेलं आहे. दही थोडंसं कमी जास्त करू शकता, मी परत आणि वाढवलेलं आहे. तर हे छान फेटून घ्यायचे आहेत. दह्यामधल्या अगदी गाठी मोडून घ्यायच्या आहेत. थोडंसं पाणी घालून अगदी सरसरीत हे दही करून घ्यायचं. फारही घट्ट ठेवायचं नाही किंवा फारही पातळ करायचं नाही. तर अशा प्रकारे एक 2 ते 3 वाट्या दही घेतलं की अगदी 4-5 जणांसाठी पुरेसं होतं. आणि याला चमच्यानेच मी ढवळलं आहे. तुम्ही मिक्सरलाही बारीक थोडंसं फिरवून घेऊ शकता किंवा रवीने घेऊ शकता. आता चवीपुरतं मीठ घातलं आणि इथे मी काळं मीठ आहे थोडंसं वापरते. हे फक्त चवीसाठी आहे, स्वाद छान येतो त्यासाठी मी दोन्ही थोडं घातलेलं आहे आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घातली, अगदी थोडीशी 1 चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता यामध्ये तुम्ही लाल तिखटही वापरू शकता. मी इथे हिरवी मिरची वापरली आहे. चिली फ्लेक्स असेल तुमच्याकडे ते वापरलं तरी पण चालेल. आता याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये जी भिजवून ठेवली होती की नाही आपण बुंदी, ते पाणी निथळून घ्यायचं आणि थोडंसं पाणी राहिलं तरी काहीच हरकत नाही. दही थोडंसं आधी घट्ट करून घ्यायचं. आता थोडीशी साखर घातली आणि याला मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं आणि एक
5 ते 10 मिनिट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे छान थंडगार असं हे बुंदीचा रायता तयार होतो. तुम्हाला जर थंड नको असेल तर असंच ठेवलं तरीही चालेल. मस्त असा हा बुंदीचा रायता तयार होतो. अतिशय छान हे भाताबरोबर खाण्यासाठी कोशिंबीर किंवा बुंदीचा रायता काही करू शकता. खूप छान असा हा बुंदीचा रायता तयार होतो. 10 मिनिटात मस्त असा हा मसाले भात तयार झाला. मस्त असा किचनमध्ये सुगंध येतोय. एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. बघा भात जो आहे की नाही छान शिजलाय. आपली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब